बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने त्यांना एबी फॉर्म देऊ केला आणि अखेर सस्पेन्स मिटवला। मलिकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना अखेरच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला असून आता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले। नवाब मलिक हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील त्यांच्याशी संवाद साधतील। सुस्मिता, नवाब भाई नमस्कार। खरं तर काल तुम्ही अर्ज दाखल केला आहे, शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स होता। 2 वाजून 55 मिनिटांनी तुम्ही फॉर्म भरला, पण रॅलीमध्ये एक गोष्ट कॉमन होती की ती गुलाबी रंगामध्ये सगळी रॅली आम्हाला पाहायला मिळाली। मानखुर्दमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। एवढा सस्पेन्स नेमका कशासाठी? बघा, मी ह्या मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे भूमिका पहिल्यापासून मी स्पष्ट केली होती। मग दादांनी मला सांगितलं होतं की आपण इथे लढायचं आहे, आम्ही तयारी केली। मग शिवसेनेच्या लोकांनी तिथे त्यांचा अर्ज दाखल केला शिंदे साहेबांच्या पक्षाने, आणि मला सांगण्यात आलं होतं तुम्ही अर्ज दाखल करा, एक इंडिपेंडेंट करा, काय अडचण झाली तर आपण इंडिपेंडेंट लढू। पण शेवटच्या क्षणी दादांनी एबी फॉर्म पाठवला आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एबी फॉर्म दाखल झाला। आता मी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार या नात्याने प्रचार करणार आहे। पण नवाब भाई, खरं तर आता युती धर्म पाळण्याच्या अनेक चर्चा आपल्याला पाहायला मिळतात। तुमच्या उमेदवारी अर्जामुळे एकीकडे अजित पवारांनी तुम्हाला समर्थन दिलेलं आहे, एबी फॉर्म दिलेला आहे, राष्ट्रवादीचे तुम्ही अधिकृत उमेदवार आहात, पण इतर घटक पक्ष म्हणजे अगदी शिवसेना असेल किंवा भाजप तुमचा प्रचार करणार, याचा काय परिणाम होऊ शकतो? मी स्पष्टपणे सांगतो, कोण माझ्या विरोध करताय, कोण काय करताय याच्याशी माझा काही घेणं देणं नाही। मी जनतेच्या आग्रहपोटी तिथे निवडणूक लढतोय आणि 100% या मतदारसंघातून मी निवडून येणार आहे। तशी पण परिस्थिती या मतदारसंघामध्ये 90,000 लोकसभेमध्ये मग युतीचे उमेदवार मागे होतात। आता इथे लोकांना बदल हवे, माझ्याशिवाय कोणी जागा लढू शकत नाही। आणि भाजपचा विरोध असेल, शिंदे साहेबांचा विरोध असेल तर मला वाटते त्यांनी विरोध करावा, त्यांचे पण उमेदवार आहे। माझ्या मुलीसमोर पण त्यांनी लोकांनी उमेदवार टाकलेला आहे। आता हे युती असेल तरी त्यांचा मला विरोध आहे, त्या विरोधाला मी काय घाबरत नाही। निश्चित रूपाने जनतेचा पाठिंबा असताना आम्ही निवडून येऊ। आमची वैचारिक मतं हे वेगळी आहे, आम्ही त्यांच्या विचारधारेला कधी सहमती दर्शवलेला नाही। दादांनी पण स्वतः सांगितलेलं आहे की शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला धरून आमचं राजकारण आहे, आणि निश्चित रूपाने त्यांचा जरी विरोध असेल तरी आम्ही निवडणूक लढवणार आणि दोन्ही जागा निवडून आणणार। खरं तर या दोन्ही ठिकाणी जर आपण बघितलं तर शिवसेनेनं कॅन्डिडेट जाहीर केलेला आहे आणि किरीट सोमय्या यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करू, त्यांना आमचं समर्थन राहील। परंतु नवाब मलिक यांना नाही। एकतर अल्पसंख्याकांचा तुम्ही चेहरा आहात, पीएमएलए कोर्टाकडनं इतके गंभीर आरोप झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा मैदानात उतरलात। खरं तर तुमचं स्वागत होणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाही। दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं तर तुमच्या उमेदवारीला समर्थन दिलं जात आहे। समर्थन देण्यात आलेलं मला माहीत नाही, पण भाजपच्या लोकांनी विरोध दर्शवलेला आहे। शिंदे गटाकडून उमेदवार दोन्ही ठिकाणी टाकण्यात आलेले, पण जनता माझ्यासोबत आहे ना। जनतेच्या समर्थनामुळे आम्ही निवडून येणार आहे। कोण विरोध करतो, कोण विरोध करत नाही हा विषय माझ्यासाठी काही महत्त्वाचे नाही। जनता माझ्यासोबत आहे। दोन्ही मतदारसंघामध्ये तिथे जिथे अणुशक्तीनगरमध्ये आम्ही जी कामं केलेली आहे, ज्या गेली 10 वर्ष मी आमदार राहिलो तिकडे, त्या कामाच्या जोरावर मग मी नसताना माझी मुली सगळा मतदारसंघ सांभाळत होती, त्या कामाच्या जोरावर आम्ही तिथे निवडणूक लढतोय। आणि इथे जनतेला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, त्या जनतेला इथे झुंडशाही संपवायची आहे, ड्रग्सचा हब झालेला आहे तो संपवायचा आहे। जनतेने आग्रह धरून मला इथे उमेदवार व्हा, तुम्ही निवडणूक लढा तुम्ही, असा आग्रह धरला होता। त्यामुळे काल मी फॉर्म भरायला गेलो, कुठल्या पक्षाचा झेंडा न घेता तरी 10-15 लोक गोळा झालेले आहे। म्हणजे जनतेच्या ताकदीवर मी निवडणूक लढतो। कुठला पक्ष माझा विरोध करतोय मी त्याला घाबरत नाही।
खरं तर दरम्यानच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर भाजपकडनं विरोध होतोय, तर शरद पवार गटाशी तुमच्या काही चर्चा झाल्या का? त्यांच्याकडनं कोणी तुमचे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो? कारण एकीकडे युतीकडनं तुम्हाला अधिकृत पाठिंबा न दिल्यानं कुठेतरी तुमचा बळी दिला जातो असं वाटत नाही का तुम्हाला? बळी कोणाचा कोण घेतो हा विषय नसते. पवार साहेबां किंवा पवार कुटुंबांसोबत माझे संबंध काही बिघडलेले नाही, पण संकटाच्या काळामध्ये दादा माझ्या पाठीशी उभे राहिले. मी तुरुंगात असताना माझ्या मुलीला आधार दिला आणि जो माणूस आपल्याला आधार देतो त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझे दायित्व आहे. आणि मी त्यांच्यासोबत माझे कुटुंब सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जो आपल्या संकटात आपल्या सोबत राहिलेला आहे त्याच्यासोबत राहिले पाहिजे. निवडणूक येत जात राहत आहे, पण आपण जेव्हा आपल्यासोबत असतो त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मी तर दादाचा आभार मानतो. इतका विरोध असताना पण दादानी मला उमेदवारी दिली, मी त्यांचा आभारी आहे. खरं तर हा विरोध मिटवण्यासाठी तुम्ही भाजपच्या नेत्यांशी संवाद साधणार का? आता आशिष शेलार एकीकडे म्हणतायत, किरीट सोमय्या एकीकडे म्हणतायत की आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, आम्ही तुमचा प्रचार करणार नाही, असे जे भाजपतली काही मंडळी आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधणार का? त्यांची नाराजगी मिटवण्यासाठी सहकार्यासाठी बोलणी करणार? मी त्यांना शुभेच्छा देतो, पण मी माझ्या ताकदीवर जनतेच्या पाठबळावर या मतदारसंघातून निवडणूक जिंकणार आहे आणि निश्चित रूपाने आम्ही जिंकू. मुळातच महायुतीला कुठलाही उमेदवार मिळालेला नव्हता आणि त्यामुळे कुठेतरी तुमची उमेदवारी जाहीर करल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी आपण बघितलं की एबी फॉर्म मिळाला, त्यामुळे तुमचा कुठेतरी बळी दिला गेला का? कारण ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली गेली की एकटा नवाब मलिक आहेत आणि एकट्या नवाब मलिकांना कोणाचा पाठिंबा नाही, अगदी तुम्ही अपक्ष सुद्धा अर्ज भरला होता. बघा, असं आहे, माझ्या कोणी बळी घेऊ शकत नाही. हा मतदारसंघ म्हणजे या जनतेने आग्रह केल्यामुळे मी निवडणूक लढतोय. 90,000 इथे लोकसभेमध्ये शिवसेनेला कुठेतरी संजय पाटलाला आघाडी होती. तर लोकांचे आग्रहपोटी मी निवडणूक लढतो. माझ्या कोणी बळी घेऊ शकत नाही. मी निवडून येणार आहे आणि ताकदीने मी लढणार आहे. ज्यांना विरोध करायचा त्यांना करू द्या, तरी मी निवडून येणार. खरं तर तुम्हाला एबी फॉर्म मिळण्यामध्ये अनेक अडचणी झाल्या. या अडचणी नेमक्या कोणी निर्माण केल्या असं तुम्हाला वाटतं? कारण पक्षांतर्गत ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की निवडणुकांमध्ये एकोपा राहिला पाहिजे, अंतर्गत वाद नको म्हटले जातात, पण तुमच्या बाबतीत तसं झालेलं नाहीये. अंतर्गत कलह हे प्रकर्षानं समोर आलेले आहेत. नवाबाई, कुठल्याही अडचणी नाही. दादानी मला सांगितलं होता की आपल्याला इथून निवडणूक लढायचं आहे आणि अर्ज दाखल करण्याबाबत मला सांगण्यात आला होता, पण एबी फॉर्म शेवटच्या क्षणी त्यांनी पाठवून दिला आणि मी आता अधिकृत उमेदवार आहे. कुठल्याही अडचणी नाही. मी दादाच्या आभारी आहे की त्यांनी मला उमेदवारी दिली आणि निश्चित रूपाने या मतदारसंघाची विजयी होणार आहे. नवाबाई, तुमचा विजय निश्चित होईल अशी तयारी तुमची आम्हाला दिसते, परंतु उद्या निवडून आल्यानंतर भाजपला किंवा शिवसेनेला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तुमचं समर्थन राहील का? कारण एकीकडे तुमच्याच उमेदवारीला त्यांनी विरोध केलेला आहे, पाठिंबा दिलेला नाही. तुम्ही राष्ट्रवादी सोबत आहात, अजितदादांसोबत, हे जरी स्पष्ट असलं, तुमचा पाठिंबा कोणाला असेल जर तुम्ही जिंकून आला तर? वैचारिक बघा, मी एखाद्या पक्षामध्ये असताना पक्षाच्या ध्येय धोरणाला माझी बांधिलकी राहील, पण विचारधारेच्या विरोधात काय असेल तर आम्ही कधी समर्थन देणार नाही. आमची वैचारिकता हे वेगळीच आहे. आम्ही दादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, हे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे आणि आम्ही धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये विश्वास करणारी मंडळी आहोत. एखादा विषय आमच्या विचाराच्या विरोधात असेल तर निश्चित रूपाने त्या विषयाला आम्ही समर्थन देऊ शकत नाही. खरं तर नवाबाई, तुम्ही अगदी 10 वर्ष झालं अणुशक्ती नगरमधनं काम केलंय. तुमच्या लेकीला सुद्धा तेवढेच चॅलेंजेस असणार आहेत. त्याही ठिकाणी अशाच पद्धतीनं अंतर्गत नाराजगी पाहायला मिळते आहे. फहाद अहमद यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे शरद पवार यांच्या पक्षानं. तिकडे किती चॅलेंज असणार आहे? तीही जागा तितकीच महत्वाची आहे. निवडणुका लढतोय, जे मला विरोध करायचा त्यांना करू द्या, तरी मी निवडून येणार आहे. धन्यवाद.
निश्चितच तर नवाब मलिक यांनी खरं तर त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। नवाबजी धन्यवाद आणि सुस्मिता तुमचेही धन्यवाद। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक।